नमस्कार, मी डॉक्टर राजेश राजोरे, आवृत्ती संपादक, दैनिक देशोन्नती, बुलढाणा जिल्हा आवृत्ती. सरळ मध्ये आपले स्वागत आहे. दोन मित्र, एक स्वप्न आणि भारताची अवकाश भरारी असा आपला सरळचा विषय आहे. हौसला बुलंद हो तो मंजिलें भी झुक जाती है. हौसला बुलंद हो तो मंजिलें भी झुक जाती है. जो सितारों का सपना देखे, जो सितारों का सपना देखे, वही इतिहास रच जाती है, वही इतिहास रच जाती है. नमस्कार. इतिहास हा नेहमी मोठ्या सैन्यांनी किंवा मोठ्या सरकारांनीच घडविला असे नाही. अनेकदा इतिहासाची सुरुवात एका छोट्याशा प्रयत्नातून होते. असा प्रश्न जो बहुतेकांच्या मनात येतो, पण विचारण्याचे धाडस फार थोडे जण करतात आणि त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सुरक्षित वाट सोडून अज्ञात दिशेने चालत जाणारेच इतिहास घडवितात. भारताच्या अंतराळ क्षेत्रात शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी विक्रम-1 ऑर्बिटलची गगनभरारी घटना याच गोष्टीची साक्ष देते. इस्रो मध्ये कार्यरत असलेले दोन तरुण वैज्ञानिक पवन कुमार चंदना आणि नागा भारत डाका या दोघांकडे प्रतिष्ठेची नोकरी, समाजातील मान, सुरक्षित भविष्य आणि देशासाठी काम करण्याची संधी होती. पण त्यांना एक प्रश्न सतावत होता. भारतात खासगी क्षेत्र स्वतःचे ऑर्बिटल रॉकेट तयार करून अवकाशात झेप घेऊ शकत नाही का? हा प्रश्न केवळ तांत्रिक नव्हता, तो मानसिकतेला आव्हान देणारा होता. 2018 मध्ये त्यांनी सुरक्षित नोकरीचा राजीनामा दिला आणि स्कायरूट एरोस्पेस स्थापना केली. हा निर्णय जितका धाडसी होता तितका धोकादायकही होता. कारण कल्पना मोठी होती, पण साधने मर्यादित होती. निधीची चिंता, तांत्रिक अडचणी, अपयशाची शक्यता आणि समाजाचे प्रश्न. एवढी चांगली नोकरी का सोडली हे सर्व त्यांच्या समोर होते. पण स्वप्नावर विश्वास असेल तर संकटे, अडथळे न राहता पायऱ्या बनतात. 18 जुलै 2026 रोजी स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम-1 या रॉकेटने यशस्वी झेप घेतली. भारताच्या खासगी अवकाश उद्योगासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला. या यशामुळे भारतातील खासगी उद्योगाची क्षमता जगासमोर ठळकपणे आली. मात्र या यशाचा अर्थ असा नाही की एका खासगी कंपनीने इस्रोची जागा घेतली. उलट इस्रोने अनेक दशकात उभारलेल्या वैज्ञानिक पायावर उभे राहूनच खासगी क्षेत्राने ही झेप घेतली आहे. यश हे कधी एकट्याचे नसते, त्यामागे अनेकांचे हात असतात, अनेकांची मने आणि अनेक वर्षांचे परिश्रम दडलेले असतात. आज भारतात शेकडो स्पेस स्टार्टअप्स कार्यरत आहेत. काही वर्षापूर्वी हे चित्र कल्पनेतही नव्हते. बदल फक्त तंत्रज्ञानात झालेला नाही, बदल मानसिकतेत झालेला आहे. पूर्वी सरकारी नोकरी म्हणजे आयुष्याचे अंतिम ध्येय मानले जायचे. आज अनेक तरुण संशोधन, नवकल्पना, उद्योजकता आणि जगातील स्पर्धेत उतरायला तयार झाले आहेत. हा बदल देशासाठी आशादायक आहे. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. या घटनेचा सर्वात मोठा संदेश तरुणांसाठी आहे. मोठी स्वप्ने पाहण्यास घाबरू नका, अपयशाची भीती बाळगू नका. प्रत्येक मोठ्या यशामागे अनेक अपयश दडलेली असतात. महत्वाचे म्हणजे प्रयत्न थांबता कामा नयेत आणि प्रयत्नात सातत्य असावे. याचबरोबर या यशाकडे अंधभक्तीने किंवा व्यक्ती पूजेच्या नजरेतून पाहू नये. भारताची अवकाश यात्रा एका दिवसात सुरू झालेली नाही. विक्रम साराभाई, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, सतीश धवन आणि इस्रोतील हजारो वैज्ञानिकांनी अनेक दशकांच्या अथक परिश्रमातून हा पाया उभा केला आहे. आजचे स्टार्टअप्स त्या भक्कम पायावर उभे राहून नवीन उंची गाठत आहे. त्यामुळे ही स्पर्धा नसून परस्पर पूरक प्रगती आहे. आज जगात भारताची ओळख केवळ लोकसंख्या, बाजारपेठ किंवा स्वस्त मनुष्यबळ यापुरती मर्यादित राहिलेली नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, औषध निर्मिती, संरक्षण, स्टार्टअप्स आणि आता अंतराळ संशोधन अशा अनेक क्षेत्रात भारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. या प्रवासात सरकार, संशोधन संस्था, उद्योग, गुंतवणूकदार आणि तरुण संशोधक यांची संयुक्त भूमिका ही महत्वाची आहे. समाज म्हणूनही आपण या यशाकडे केवळ अभिमानाने पाहून थांबू नये. आपल्या घरातील मुलांना, विद्यार्थ्यांना आणि तरुणांना या मागील मेहनत, जिद्द, चिवटपणा, चिकाटी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची संस्कृती समजावून सांगितली पाहिजे.
मोबाईलच्या पडद्यावर वेळ घालवणारी पिढी प्रयोगशाळेत, संशोधन केंद्रात आणि नवकल्पनाच्या विश्वात पोहोचली तरच भारत खऱ्या अर्थाने विकसित राष्ट्र होईल. शेवटी या आशयाचा एक शेर आठवतो, ख्वाब बड़े हो तो रास्ते खुद बन जाते हैं. ख्वाब बड़े हो तो रास्ते खुद बन जाते हैं. इरादे मजबूत हो तो पत्थर भी पिघल जाते हैं. इरादे मजबूत हो तो पत्थर भी पिघल जाते हैं. नमस्कार.